नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत उशेगाव घाटावरती। आज आपण इथे बघणार आहोत शिवजीचे मंदिर आणि त्याचबरोबर एक महान असे संत होऊन गेलेले आहेत गुलाब महाराज, गुलाब बाबा, त्यांचे पण आपण मंदिराचे दर्शन घेणार आहोत। त्याचबरोबर आपण पूर्वी नदी कशी होती आणि आज काय परिस्थिती आहे त्या नदीची ते पण आपण परिस्थिती बघणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण एक एक करून आता आपण जाणार आहोत गुलाब बाबाच्या मंदिरापर्यंत आणि बघणार आहोत गुलाब बाबाचे मंदिर कसे बनलेले आहे। त्यानंतर शिवजीच्या मंदिर मध्ये पण जाणार आहोत। हे आहेत संत गुलाब बाबा आणि हे खूप महान असे संत होऊन गेलेले आहेत। आता यांची मंदिराची स्थापना इथे झालेली आहे। त्यानंतर आपण आता शिवजीचे शिव मंदिर पण बघूया। हे आहे शिवजीचे मंदिर आणि आपण नदीकडे जाऊया आता। मित्रांनो, सुंदर असं वातावरण आहे इकडे। उशेगाव आणि बामणी यांचं मिळून हे बनलेलं असं घाट आहे। तुम्ही बघू शकता आता खूप सुंदर असं वातावरण आहे, एकदम नैसर्गिक वातावरण। आणि आपण बघूया, हा काही वर्षापूर्वी हा खूप मोठा डोह होता। याच्यामधला पाणी उन्हाळ्यामध्ये पण आटत नव्हता मित्रांनो, पण आता परिस्थिती बघू शकता की तुम्ही आता पूर्वीपेक्षा पाणी आता उन्हाळा पूर्ण जायच्या आधीच हा पूर्णपणे पाणी आटून राहिलेला आहे। पूर्वी हा पाणी आटत वगैरे नव्हता, पूर्ण उन्हाळाभर इथे राहत होता मित्रांनो। आपण आता तिथे बघा, आपण बघू शकतो मच्छ्या पण खूप आहेत। पूर्वी तर जेव्हा इथे खूप पाणी असायचा त्यावेळेस इथे म्हणजे मच्छीचा व्यवसाय, मच्छी जे व्यवसाय करतात त्यांना पण याचा खूप मदत होत होती मित्रांनो। त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये इथं मुलं पोहायला पण यायचे जेव्हा पाणी खूप राहायचं। आता पाणी तर आटत चाललेलं आहे मित्रांनो, याचे कारण काय आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगालच। चला पुन्हा आपण पाण्यापर्यंत जाऊया। बघा मित्रांनो, मच्छ्या किती सुंदर उड्या मारतात तुम्ही बघू शकता। हा खूप काही वर्षापूर्वी हा खूप मोठा डोह होता मित्रांनो, परंतु आता काही कारणास्तव आता हा इथे पाणी हा खूप कमी होत चाललेला आहे आणि आता काही दिवसामध्ये हा पण पाणी इथून पूर्णपणे जाणार। या पाण्याचा उपयोग मित्रांनो आपल्याला जे गुरे आहेत त्यांना पाणी पिण्यासाठी पण होत होता। त्याचबरोबर इथं धुणं धुवायसाठी पण गावचे लेडीज खूप साऱ्या आहेत, त्यांना पण या धुणं धुवायसाठी पण इथे येत होते। त्याचबरोबर इथं मुलं, या गावचे मुलं इथे येऊन पोहायला पण आपोआप शिकत होते। उन्हाळ्यामध्ये आंघोळ करायसाठी यायचे, त्यानिमित्तानं ते पोहायला पण शिकायचे। म्हणजे ह्या इथल्या पाण्याचे खूप सारे फायदे होते। मच्छी पकडून व्यवसाय जे करत होते, छोटे मोठे जे मच्छी विक्रेते होते, त्यांना पण याचा बेनिफिट मिळत होता। परंतु आता हा पाणी अशा प्रकारे आटून राहिला आहे तर खूप साऱ्या गोष्टी लोकांना पोहायला पण शिकणे कठीण झालेलं आहे। त्याचबरोबर मच्छीचा जे व्यावसायिक होते त्यांना पण याचा नुकसान पडत आहे मित्रांनो। परिस्थिती वातावरणानुसार आजकाल निसर्ग बदलत चाललेला आहे, त्याप्रमाणे आता ही पण परिस्थिती बदलत आहे। चला आपण मच्छ्या बघू।
तर मित्रांनो, पुजारी जे आहेत इथे, आपण या पुजारींजीकडून आपण थोडी माहिती घेऊया, या नदीविषयी पण माहिती घेऊया. बाबाजींच्या समाधीविषयी जे काही माहिती घेतील या इथल्या प्रॉपर नदीविषयी ती माहिती आपण आता घेणार आहोत. नमस्कार काकाजी. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. मधुकर पांडुरंग भोयर. हा, तर हे भोयर काकाजी आहेत. यांच्याकडून आपण थोडी माहिती घेऊया की सर्वात प्रथम माहिती ही पाहिजे होती आम्हाला की हा नदीचा पूर्वी जो पाणी राहत होता हा. किती महिन्यापर्यंत राहत होता? पूर्ण मे जून महिन्यापर्यंत राहत होता. हा. तर बघू शकता मित्रांनो की इथला नदीतला पाणी मे ते म्हणजे जून महिना म्हणजे सरासरी पावसाळा येईपर्यंत हा पाऊस इथला जो पाणी जो होता डोहामधला तो राहत होता. मग त्याचा फायदा गुरांना पाणी पिण्यासाठी हा. वगैरे होत होता. बैल धुणे, पाणी पाजणे हे ते नाही का. मग आणि शेतीलाही शेतीला पण आता काही, मग आता किती दिवसात आटून जाणार हा? आता बस झाला 8 दिवसाच्या याच्यात खतम. अच्छा अच्छा, तर हा 8 दिवसामध्ये हा पाणी पूर्णपणे खतम होऊन जाईल. हा. त्याचबरोबर इथं मच्छी व्यवसाय काय त्यांना पण त्याचा फायदा मिळत होता, हा हा आहे की नाही? हम्म. आणि मुलं पोहायला पण शिकत होते. हो. म्हणजे आता अशी परिस्थिती झालेली आहे की आता मुलांना पोहायला शिकतो म्हटलं तरी त्या हा. नवीन पिढी काही शिकणार नाही. शिकणार नाही. तुम्हाला पोहता येते का? हो. म्हणजे तुम्ही कुठून शिकले? याच आम्ही नदीपासून? याच नदीतून. तर बघा की याच नदीमधून यांनी पण पोहायला शिकले. मला वाटते काकाजीचे मुलं पण पोहायला शिकले असतील. हा? काय मुलं वगैरे तुमचे किंवा गावचे मुलं हो, वगैरे गावचे. इथूनच हो, शिकलेले आहेत. तिथून. तर बघा की आता ते परिस्थिती राहणार नाहीये. आपल्याला पोहायचं असेल तर प्रशिक्षणच घ्यावं लागेल. अन्यथा ही नदी तर आता आटलेलीच हा, आहे. हा. धुण्यासाठी पण हिचा उपयोग होत होता. हो, पहिले होत होता. आता पाणी आटल्याच्या नंतर गेला. काही विशेष राहणार नाही. हम्म. कसं वाटतं मग आता पाणी आटत आहे तर काही समस्या तुम्हाला पुन्हा? आता समस्या म्हणजे हे बैलाचीच नाही का, किंवा आपल्याला जर एखाद्या वेळेस जातो हात वगैरे धुतो, आता ते परिस्थिती आहेच नाही. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एकदम म्हणजे पाणी आटल्यामुळे इथल्या गुराढोरांना पाणी वगैरे काही मिळणार नाहीये, नाही का? हा. तर ही पण एक जटिल समस्या आहे मित्रांनो. तर याचे कारण पाणी आटण्याचे कारण पुन्हा तुम्हाला काय वाटतात? तुम्हाला काय वाटते पाणी आटण्याचे कारण, पाणी जो कमी होऊन राहिलं याचं कारण काय? यात आता हे म्हणजे पंप आणि म्हणजे इथं जे वरची भाग आहे तो रेतीमुळे नाही का तो ढासते. अच्छा अच्छा. आणि ते डोह म्हणजे तो पहिले खोलणी होती ते आता पातळी वरती आली. अच्छा खोल भाग काही आलेला नाही. अच्छा, म्हणजे रेती ह्या डोहामध्ये वाहून येऊन हा जो डोह भुजलेला आहे मित्रांनो. पण हा डोह खूपच सुंदर होता एका काळामध्ये आणि खूप मजा पण येत होती. तर आता हा डोह पण इथे संपत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून काही वर्षांनी जर हा डोह पूर्णपणे भुजला तरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा डोह दिसणार आहे. तर आता आपला ब्लॉग इथे संपूया. नमस्कार.